अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावना वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एक दिवशी इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणियासींची स्तुती माटा ठेवला चरणावती, तेव्हा समर्थेता ते वदती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई कणा तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना यथेचे भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले पाच जेव घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उशिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थे आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परित्याग गृहस्थाचे मन शाशंक झाले ते तवा. म्हणे यवण याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उचिष्ट, याते मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मणी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभावी कणर कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमष्ट गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमष्ट फिरे, रात्र दिन द्रव्य मिळावया साधन त्या जवळी नसे परी. त्याची देखून समर्थ म्हणते हे उचिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्याशी बोलले समर्थ तुम बापुई जाई त्वरित, सफल होती मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचिनी भाव धरला, तत्काळ मुंबईसे आला, उगाच भटको लागला द्रव्य मिळलं म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायस, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविला त्याला, आसनावरी बैसविला, 10,000 दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थमणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आले प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा ऐकत भावी भक्त 20वाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.